आणि साऊथ गोवा जिल्हा पंचायत आमच्या मध्ये असतात म्हणजे पंचायत मिनिस्टर जे माविन गुदिनो, CS मिस्टर कंदावलू, डायरेक्टर ऑफ द पंचायत, त्याचबरोबर दोन्ही जिल्हा पंचायतीचे तुमचे CO. सगळ्यात पहिली तुमचे खूप खूप अभिनंदन. तुम्ही सगळेजण मोठ्या उमेदीत निवडून आयल्या लोकांनी तुमका मोठ्या मताने सगळ्याक निवडून आणल्या त्याबद्दल हांव तुमच्या सगळ्यांचे खूप खूप अभिनंदन करता. त्याचबरोबर स्पेशली कॉंग्रॅच्युलेशन फॉर द रेश्मा बांदोडकर, चेअरपर्सन ऑफ द नॉर्थ गोवा, नामदेव चारी, व्हाईस चेअरपर्सन ऑफ द नॉर्थ गोवा जिल्हा पंचायत, श्री सिद्धार्थ गावस देसाई, चेअरपर्सन ऑफ द साऊथ गोवा जिल्हा पंचायत, आणि अंजली वेळी फॉर द व्हाईस चेअरपर्सन फॉर द साऊथ गोवा जिल्हा पंचायत. आम्ही पळयता की तुमकां मेळिल्लो मॅन्डेट हो तुमच्या गांवच्या विकासा खातीर आसा, तुमच्या जिल्हा पंचायतीच्या मतदारसंघाच्या विकासा खातीर आसा. आम्ही जेन्ना जिल्हा पंचायत म्हणटा तेन्ना माझ्या भाशणांतल्यान हांव कंटिन्युअसली सांगता, गांव हो प्रमुख केंद्रबिंदू जर आमी दवरलो, गांवचो विकास जर आमी मुखार दवरलो जाल्यारूच आमी हे जावपाक शकतले. तुमकां सगळ्या जाणांक खबर आसा, फाटलीं 5 वर्सां कंटिन्युअसली आमी स्वयंपूर्ण गोंय हो कार्यक्रम खूप मोठ्या उमेदी 2 ऑक्टोबर 2020 पासून कंटिन्युअसली राबयता. आज 5 वर्सां पुराय जाल्या. स्वयंपूर्ण गोंय 2.0 हे मिशन मोडाचेर आमी सगळ्या जाणांनी सुरवात केला आणि तेच फुडें व्हरचें, म्हणजे इन शॉर्ट आमचे गांव हे सेल्फ रिलायन्स जावचे, स्वयंपूर्ण जावचे, हाच्या खातीर तशिल्ल्यो आशिल्ल्यो बेजीक एबिलिटीज तांच्या पर्यंत पावच्यो म्हणून आमी सातत्यान काम करीत आसता. स्कील डेव्हलपमेंट युथाच्या मदीं पावचें, वुमन एम्पावरमेंट, वुमन स्किल्स गावच्यो म्हणून सातत्यान आमी मोठ्या प्रमाणात सरकारा कडल्यान तेंको दीत आसा. हे करता आसतना लोकल आर्टिजन आसतलो, फार्मर आसतलो, एंटरप्रिनर्स आसतलो, हेका मदत कशा पद्दतीन करची हाचो सरकाराचो फोकस आसा. आणि सरकार आणि लोक हाच्या मदीं जर केंद्रबिंदू आमदार आसात, पण आमदाराच्यान एक स्टेप सकयल जिल्हा पंचायत सदस्य आसा. तुम्ही जर तशें पळयचे आसात जाल्यार आमदाराक लागता तेच्या जवळपास 50 to 60% पॉप्युलेशन थोड्या मतदारसंघांनी हे तुमकां लागता. आणि म्हणून तुमचो डायरेक्ट कनेक्ट हो फक्त पंचायत मेंबरांकडे न्ही तर इंडिव्हिज्युअल लोकांकडे हो डायरेक्टली कनेक्ट येता. आणि डायरेक्टली कनेक्ट हो आनीकूय खूप मोठ्या प्रमाणात वाडचो म्हणून ही 3 टायर सिस्टम, पंचायत, जिल्हा पंचायत आणि MLA ही 3 टायर सिस्टम आम्ही राबयता. त्या खातीर तुमच्यो सगळ्यांचे रोल्स आणि रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ जिल्हा पंचायत सदस्य म्हणून खूप खूप म्हत्वाच्यो आसा. हार्डली 5 ते 6 जण जर सोडले जाल्यार सगळे जाण नवीन आसात, पयलेच फावटी सगळे जाण निवडून आयले. अदरवायज फक्त 5 ते 6 जाण हांचो सेकंड टेन्युअर आसा. म्हणून पयले फावटी निवडून आयिल्ल्या खातीर किंवा दुसरे फावटी निवडून आयिल्ल्या खातीर ट्रेनिंग ही जिपाडाच्या वतीन रोखडेच आमी ऑर्गनायज करतले. डायरेक्टर ऑफ पंचायत इनिशिएटिव्ह घेवन तुमचे रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज कितें हे जिपाड आमचे ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ओल्ड गोवा हांगासर आसा, त्या ट्रेनिंग इन्स्टिट्यूशनांतल्यान तुमची ट्रेनिंग जातली रिलेटेड टू द ऑल कन्सर्न डिपार्टमेंट्स. तुम्ही खंयच्या पद्दतीन तें काम फुडें व्हरू शकता हाच्या खातीर तुमची ट्रेनिंग ही खूप मोठ्या प्रमाणात आमी घेवपाक शकतले. आणि म्हणून हांव म्हणटा सक्षम जिल्हा पंचायत सक्षम गोवा हे करपा खातीर तुमचो सगळ्यांचो हातभार हो खूप मोठ्या प्रमाणात आमकांय सगळ्यांक लागतलो. म्हणून एक गजाल लक्षात घेयात की जिल्हा पंचायत ही तुमकां मेळिल्ली पावर न्ही तर जिल्हा पंचायत ही तुमकां मेळिल्ली रिस्पॉन्सिबिलिटी आसा. तुम्ही दिवपी सर्व्हिस, सॅक्रिफायस आणि अकाउंटेबिलिटी आसा. तुम्ही लोकां खातीर कशा पद्दतीन सर्व्हिस दितले, तुम्ही कशा पद्दतीन लोकां खातीर सॅक्रिफायस करतले आणि ताजी अकाउंटेबिलिटी कशा पद्दतीन दितले हे चड म्हत्वाचें आसा. म्हणून आमी हे फुडें वता आसतना त्या खातीर डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग कमिटी हातूंतूय तुमकां पावर सुटतल्यो. हाज्या फुडें तर आमी वेगवेगळे कडेन कशा पद्दतीन तुमकां पावर्स दिवप हे आमी हांव आणि आमचो पंचायत मिनिस्टर मेळून थारायल्या. हांव येता आसतनाच आतां DOP कडेन आनी मिनिस्टरा कडेन उलयल्लो की प्रत्येक ग्रामसभे खातीर तुमकां इन्व्हिटेशन ह्यान फुडें कंपल्सरी तुमकां ग्रामसभेचे इन्व्हिटेशन तुमकां येतले. त्या ग्रामसभेक तुमकांय बी मानाचें स्थान स्टेजीचेर बसपाक मेळटलें. इवन दो आमी जशें म्हणटा की पंचायतीच्या लोकल मिटिंगेक तुमकां आपोवप ते कंपल्सरी आसतलें. थंय तुमकां जरी वोटींग रायट नासलो आसत सुद्दां आसत जाल्यारूय तुमकां इन्व्हिटेशन हे तुमच्या खातीर येतलें. आणि हे करता आसतना पंचायतीच्या वेगवेगळ्या कामात म्हणजे आमी म्हणटा तशें ऑब्स्ट्रक्शन हाडपा खातीर न्ही तर सपोर्ट करपा खातीर तुमचो सगळ्यांचो रोल हो खूप म्हत्वाचो आसा. आणि ताका लागूनच तुमच्या विजनरी नदरेंतल्यान आमी जशें म्हणटा की वेगवेगळे इन्फ्रास्ट्रक्चरल प्रोजेक्ट हे कशा पद्दतीन फुडें व्हरतले हाचो भर आमी सगळ्या जाणांनी दिवपाक जाय. फाटल्या टेन्युअरान हांवें एकदां पळयलां की बऱ्याच जाणांचो
पेवर ब्लॉक्स आणि फक्त साऊंड सिस्टीम दिवप हाजेरूच भर उरतालो. तो न्हू दिल्ल्या देवळाक किंवा दिल्ल्या चर्चीक परत परत साऊंड सिस्टीम दिवपाचें हे काम करीत बसूं नाकात. कितें तरी अशा पद्दतीचो इन्फ्रास्ट्रक्चर रेडी करात की त्या इन्फ्रास्ट्रक्चराचो रुरल गावात तुमकां सपोर्ट जातलो. म्हणून म्हटलं हांवें पेवर ब्लॉक घालप हे खूब सोंपें काम आसा, कारण ते इजिली जातलें. फक्त त्या कामात अडकून रावूं नाकात. आमी तशें म्हणटा की रुरल मार्केट आसतलें, जेणे करून तांकांय बी खूप मोठ्या प्रमाणात तांकां सपोर्ट मेळपाक शकतलो. वेस्ट मॅनेजमेंटाचें काम आमी कशा पद्दतीन करूं शकतले, सस्टेनेबल पब्लीक एसेट्स आमी कितें रेडी करूं शकतले आनी कशा पद्दतीन रेडी करपाक शकतले हाजेर आमी भर दिवपाक जाय. आमी वॉटर कन्जर्वेशनच्या वतीन आमचे WRD डिपार्टमेंट खूप मोठ्या प्रमाणात आनी बरें काम करपाक लागलेले आसा. आपल्या गावात असलेले अमृत सरोवर असतले, गावात असलेल्यो वेगवेगळ्यो तळयो असतल्यो, ह्या तळयांच्या बाबतीत आमी ते कशा पद्दतीन कंजर्व करपाक शकतले हाजेर भर दिवप हो खूप मोठ्या प्रमाणात आमी लक्ष दिवपाची गरज आसा. सरकारान खाजन लँड हाजेर चड फोकस करून काम सुरवात केला. आपल्या मतदारसंघात असलेली खाजन लँड आपूण एग्रीकल्चर डिपार्टमेंटा कडेन फॉलोअप करून आणि आमदाराच्या सहकार्यान, आमदाराक डावलून न्ही, परत एकदा सांगता, कन्सर्न MLA आसा ताकाय विश्वासान घेवन आमी कशा पद्दतीन अंत्योदय, सर्वोदय आणि ग्रामोदय, अंत्योदय म्हणजे लास्ट पर्सन इन द कम्युनिटी, सर्वोदय म्हणजे सगळ्यां खातीर आणि ग्रामोदय म्हणजे गावा खातीर आमी कशें काम करपाक शकतले हाजेर जर आमी भर दिलो जाल्यार खऱ्या अर्थान सरकाराचो ध्येय अंत्योदय, सर्वोदय आणि ग्रामोदय हो तिनूय तत्वाचेर पावूं शकता. हांव अंत्योदय तुमकां मुद्दामून हांवें कित्याक सांगता तर बरेचशे फावटी आमी आजुनूय पळयलां, म्हणजे गोंय जरी ल्हान आसलें, आमी सगळ्यो स्किमी आनी सगळ्या हाचो जरी विचार केलो आमी 100% पावता म्हणून, जाल्यार फाटल्या फावटी आमी जेन्ना पळयलें आर्टिफिशियल लेक दिवपाचें जालें तेन्ना आमच्या डिपार्टमेंटान दे हॅव आयडेंटिफायड मोर दॅन 200 पीपल, वी हॅव गिवन द आर्टिफिशियल लेक टू देम. म्हणून हांवें म्हटलें सरकाराची हर एक योजना सगळ्या लोकांपर्यंत पावपाक तुमी खूब मोठो रोल हो प्ले करपाक शकता. त्या खातीर अशे लोक आयडेंटिफाय करात, कन्सर्न डिपार्टमेंटा कडेन तेजे फॉलोअप करात. आमकां बरेचशे फावटी थोड्या जिल्हा पंचायतीक जिल्हा पंचायत सदस्यांक दिसतालें की आमचें काम मंथली मिटिंगेक वचप, म्हाका कितें निधी मेळटा तो घेवप आनी तेजें फक्त पंचायतीचे वचून थंयसर काम करप, हेंच आमचें काम असो थोड्या जाणांचो समज आहा. त्या तकलेंतल्यान तो भायर काडात. इंडिव्हिज्युअल लोकांचें काम खंयच्या डिपार्टमेंटान जरी उरलां आसत जाल्यार तुमी तें वचून करूं शकता. म्हणजे सोशल वेलफेअर डिपार्टमेंटान एखाद्याक जर आर्टिफिशियल लेक जाय आसत जाल्यार तेजें एप्लिकेशन घेवन तुमी वचूं शकता. तितको मान तुमकां त्या डिपार्टमेंटा कडल्यान मेळटलो. तुमचें आयडेंटिटी कार्ड हें तुमकां इश्यू जातलें. तुमकां जर त्या कन्सर्न कोणी डिपार्टमेंटान जरी विचारलें आसत तूं कोण, हांव बाबा जिल्हा पंचायत सदस्य, हे म्हजें जिल्हा पंचायत कार्ड, तितको रायट तुमकां आसा. त्या खातीर सांगता, म्हणजे बऱ्याच जाणांक दिसतालें कितें त्या खातीर मंथली मिटिंगेक या, COक सांगुया म्हाजें काम कितें तें, तेज्या कडल्यान लेटर घेवया आनी थंय खुर्च्यो सप्लाय करुया, म्हणजे म्हजें काम सोंपलें. हें काम इतकें तुमचें न्ही, त्या हितूंतल्यान भायर सरात आनी तेज्या पलीकडे कितें तरी काम करपाक सुरवात करात. आमी टार्गेट दवरलो जाल्यार हें काम करूं शकता अशें म्हाका दिसता. आमची वेगवेगळी प्रायमरी स्कुल्स गांवांत आसात, थंयसर जावपी वेगवेगळे कार्यक्रम आसात. आमी ऑलरेडी म्हणजे फाटले फावटी आमी थोडी इन्विटेशन धाडपाक सुरवात केल्या. थंय कार्यक्रमाक वचपाक तुमकां कोणीच आडूंक ना. वेगवेगळे कार्यक्रम आमी स्कुलांनी, इवन जो स्कुलांनी कित्याक म्हजें तर म्हणजे प्रायमरी स्कूल, सेकंडरी स्कूल, हायस्कूल आनी ITIs हांगासर सुद्दां चीफ गेस्ट न्ही, तुमची सजेशन्स तुमी दिवपाक शकता आनी तुमची सजेशन्स दिवनूय बी तुमी आमी वेगवेगळे कार्यक्रम करता, तितूनय तुमकां डायरेक्टली पार्टिसिपेट जावं येता. तुमी कितल्या बऱ्या पद्दतीन पार्टिसिपेट जातले हें तुमचेर आसा. तुमकां एकदा दोनदा जर आफोवन तुमी आयले ना जाल्यार दुसरी फावटी आमच्योय शाळा तुमकां आफोवच्यो ना. हांव परतूय सांगता, तुमी जर आफोवन इंट्रस्ट दाखयलो जाल्यार तुमकां ते आफोवपाक शकता. म्हणून सरकारान केल्लो प्लॅन, म्हणजे हॉनरेबल प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी हांच्यांनी विकसीत भारत 2047 हो आपलो व्हिजन डॉक्युमेंट तयार केला. आमी त्या धर्तीचेर विकसीत गोवा 2037 हो व्हिजन प्लॅन आमी रेडी केला. त्या व्हिजन प्लॅनाच्या नुसार वेगवेगळे आमी काम हे जिल्हा पंचायतीकूय अलॉट करतले. तेंय काम तुमी फुडें व्हरप ही तितकीच गरज आसा. म्हाका दिसता टोटल एलोकेशन ऑफ द पंचायत इन द डबल अमाउंट इज 15,380 कोटी रुपया फाटल्या प्लॅनिंग बजेटांतल्यान आमी 5 वर्साच्या बजेटांतल्यान दिल्ले. ह्या फावटी बी म्हणजे तेजो हे जो आहा पळय न्ही, सॉरी 15,380 कोटी हे फावटी 14 फायनान्स कमिशनर किंवा 14 फायनान्स कमिशनांतल्यान 15 फायनान्स कमिशनांतल्यान ती अमाउंट आनीक डबल जाल्ली. त्या खातीर 16 फायनान्स कमिशन आतां लागू जावपाचें आसा. ती अमाउंट आनीकूय डबल जावपाक शकता. त्या खातीर जिल्हा पंचायत आनी पंचायतीक हो जो निधी दिल्लो आसा पळय न्ही
वो वेगवेगळ्या पद्दतीन आमी वेगवेगळ्या तुमकांय फंडींग मोडपा खातीर तोय बी खुबशे फावटी उरतलो. म्हणून अशा पद्दतीचो इन्फ्रास्ट्रक्चर सगळ्या लेवला पर्यंत तुम्ही तयार करचो हाच्या खातीरय आमचो ग्रँड आसा. आमचो जर आमी इवन दो 15 फायनान्स कमिशनच्या अंतर्गत दिल्ल्यो ग्रँट्स काही प्रमाणात अजून सुद्धा काही पंचायतीकडे ह्यो अजूनही बी तश्योच पडून आसा. थोड्या जिल्हा पंचायतींनी दोन्ही जिल्हा पंचायती पैकी थोडो 15 फायनान्स कमिशनचो फंड वो पर्टिक्युलरली त्या प्रोजेक्टा खातीर यूज करचो पडटा, तोय तसोच पडून आसा. त्या खातीर म्हणजे सरळ सरळ तुमकां सगळ्या जाणांक म्हणजे रिक्वेस्ट आसा की ज्या पद्दतीन ट्रान्सपरंट, करप्शन फ्री आणि पीपल सेंट्रीक गव्हर्नन्स जे सरकारा कडल्यान मेळटा त्याच पद्दतीचे ट्रान्सपरंट पीपल सेंट्रीक गव्हर्नन्स हे तुम्ही सरकाराक तुम्ही बी त्याच पद्दतीन सगळ्याकडे दिवचे. दोन्ही जिल्हा पंचायत भवन्स बांदपाचो आमचो मनोदय आसा, पण अजूनही बी व्यवस्थितरित्या लोकेशन फायनलायज न जाल्ल्या कारणान उरला. पण जाता तितके बेगीन दोन्ही जिल्हा पंचायतीचे फाउंडेशन स्टोन घालून दोन्ही जिल्हा पंचायती बांदप हो आमच्या खातीर एक मनोदय आसा. जाता तितके बेगीन तो सुरवात जातलो. सोशल सेक्युरिटी स्कीम्स वेगवेगळ्यो नॉट ओनली फ्रॉम द गव्हर्नमेंट ऑफ गोवा बट सेंट्रल गव्हर्नमेंटा कडल्यानूय वेगवेगळ्यो स्कीम्स वेळच्या वेळी त्यांची नोटिफिकेशन आणि ऑनलायन पद्दती सगळ्या खातीर अवेलेबल आसा. बट त्यो आयडेंटिफाय करून आमी जर आमच्या लोकांपर्यंत पावपाक शकल्यो जाल्यार चड मोठ्या प्रमाणात त्यो बऱ्यो सरतल्यो. अदरवायज आमी लिमिटेड गृह आधार, सामाजिक सुरक्षा योजना आणि लाडली लक्ष्मी ह्या तीनूच स्किमीचेर आमी थांबता. पण हाच्याय पलीकडे केंद्र सरकाराच्यो आणि राज्य सरकाराच्यो विविध योजना आसा. नव्यान आमी सुरू केल्ले म्हणजे गोवा सीएम स्कॉलरशिप ऍप किंवा म्हजे घर ही योजना ही बी खूप मोठ्या प्रमाणात सगळ्या जाणांनी सगळ्यापर्यंत पावच्यो अशें आमी आस्त बाळगिता. हांव पळयता की सांगता आसतना म्हाका प्राऊड फील जाता. हर घर नल से जल 100% आमी लोकांपर्यंत पावोवपाक शकले. आमी हर घर शौचालय होय 100% पावोवपाक शकले. पण आमी बायफर्केशन ऑफ द घर नंबर दिल्या उपरांत लोकांची डिमांड फॉर द शौचालय म्हणजे टॉयलेट्स आणि हाच्या नळ हाच्या खातीर आत्ता आनीक वाडल्या. म्हणजे हेजो अर्थ तांकां नळ मेळोंक नासलो असो न्ही. आमी बायफर्केशन नंबर दिल्या उपरांत परत त्यांची डिमांडची आनीक वाडल्या. आमचो तर मनोदय आसा की अशा पद्दतीन त्यांची डिमांड आसा ती काडून तांच्याय पर्यंत आमी तांकांय ते दिवपाचो आमचो प्रयत्न आसा. म्हणून आमी अशा सगळ्या जिल्हा पंचायतीच्या निमित्तान वा जिल्हा पंचायत सदस्यांक सगळ्यांक अपील करता की आपल्या पॉलिटिकल अफिलिएशनच्या एक स्टेप फुडें वचून लोकां खातीर काम करात, ना की सीमित लोकां खातीर रावचे न्ही. ऑनरेबल मिनिस्टर माविन गुदिन्हो हांणी सांगलेलें तुमकां मत मारला त्याच लोकां खातीर हांव काम करतलो न्ही, तर त्या जिल्हा पंचायतींतल्या सगळ्या लोकां खातीर म्हजें काम आसचें. आमी हांगासर जे आसात ते गोंया खातीर आनी गोंयकारां खातीर आसा. म्हणून तुमचें काम हे सदोदीत सगळ्या लोकांपर्यंत पावचें. आमी विविध कार्यक्रम ज्या ज्या वेळार घेता त्या सरकाराच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांत आपल्या जिल्हा पंचायत सदस्याक येवपी तुम्ही सगळ्या जाणांनी सहभागी जावचे. आमी जेका म्हणटा की ग्रामीण गोवा हो सक्षम करपा खातीर तुमचो रोल हो तितकोच म्हत्वाचो आसतलो. बट तोच रोल हो तुम्ही दाखोवन दिवचो आणि आमी खूप मोठ्या प्रमाणात स्ट्रॉंगर सेल्फ रिलायंट आणि डेव्हलप्ड गोवा हे करपा खातीर सदोदीत आमी कार्यरत रावतले. म्हाका दिसता की आजच्या सुवाळ्याचेर परत एकदा तुमच्या सगळ्यांचे अभिनंदन करता असताना माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांच्यांनी जसो ग्रामीण भागातल्या गोंयचेर जो खूप मोठ्या प्रमाणात भर दिला त्याच पद्दतीन तुम्ही सगळेजण खूप मोठ्या प्रमाणात भर दितले आणि हे काम करतले इतकेच सांगता असताना तुमकां खूप खूप शुभेच्छा दिता. म्हणजे भाषण सोपयता असताना आज पत्रकारांक आणि तमाम गोंयच्या लोकांक आमी तिसरो डिस्ट्रिक्ट आज डिक्लेअर करता. तिसरो डिस्ट्रिक्ट डिक्लेअर करप म्हणजे तिसरी जिल्हा पंचायत जावप आणि तिसरी जिल्हा पंचायत जाली तर तिसरो जिल्हा पंचायतीचो अध्यक्ष आणि उपाध्यक्षय बी थोड्या तेंपाक केन्ना तरी जातलो हाजी बी सगळ्या जाणांक जाणीव आसा. त्या खातीर तिसरो जिल्हा पंचायत आयच्यान आमी नोटिफाय करता. तिसऱ्या जिल्हा पंचायत डिस्ट्रिक्टात आमी सांगे, केपें, काणकोण आणि धारबांदोडा हे 4 तालुका हे तिसऱ्या जिल्हा पंचायतीत येतले. तिसरा जिल्हा पंचायत तिसरो जिल्लो त्या तिसऱ्या जिल्ह्याचे नाव आसतले कुशावती डिस्ट्रिक्ट. आमी कुशावती ही गोंयांतली एन्शंट म्हणजे आमी ताका म्हणटा जिओग्राफिकल हेरिटेज अँड कल्चरल आयडेंटिटी आसलेली न्हंय. तिका एक काळ असो आशिल्लो की या कुशावती न्हंयतल्यान ही खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे आमी जे म्हणटा की इसवी 4 या शतकात गोंय जेन्ना चालुक्य राजाच्या गाजवटीत खूप मोठ्या प्रमाणात उदरगतीच्या पावलाचेर वयर असताना
गोंयांत सगळ्यात मोठ्या प्रमाणात कल्चरल हेरिटेज आशिल्ली स्टेट आशिल्ली आनी त्या वेळार उस्मेकाळ रॉक कार्विंग हे आशिल्ले हे कुशावती नदीच्या काठाचेर आनी त्याच नदीच्या काठाचेर आज ग्लोबली हे कार्विंग रॉक कार्विंग पळोवपा खातीर लोक येतात म्हणून कुशावती रिवर ही ह्या चारूय तालुक्यांतल्यान फ्लो जाता म्हणून पुराय डिस्ट्रिक्टाक कवर करपी अशी कुशावती नदी आसा आनी कुशावतीचें नांव दिता आसतना आमी एन्शियंट हेरिटेज हाज्या पुरतेच आमी एन्शियंट हेरिटेज जपता आसतनाय बी आमी पळयता की हें नांव हें गोंयच्या प्रत्येक म्हणजे साऊथ गोंयांतल्या ह्या 4 तालुक्यांतल्या लोकांक जर म्हणत जाल्यार कुशावती न्हंय ही सामकी लागची आसा तांच्या तेंकोनची आसा आनी हे सगळें पळयता आसतना सिम्बलायजीस द लायव्हलीहुड्स एंड इकॉलॉजी पर्यावरणाचें जतन करपा खातीर न्हंयचें जतन करपा खातीर आनी इन फ्युचरिस्टीक आमचे पुराय नवो डिस्ट्रिक्ट हो आमी फोकस करता आसतना कुशावती ह्या नांवांतल्यान आमी गोंयचे कल्चर गोंयचे ट्रेडिशन्स हे सगळे हाजेर डिपेंडंट आसतले इन फ्युचर आमी म्हणटा की कुशावती डिस्ट्रिक्ट हो इकॉलॉजिकल इम्पॉर्टंट आसलेलो डिस्ट्रिक्ट आसतलो आनी हेरिटेज आसलेलो डिस्ट्रिक्ट आसतलो हांगासर येवपी ट्युरिस्ट हे स्पेशली कुशावती डिस्ट्रिक्ट पळोवपा खातीर त्या डिस्ट्रिक्टांत लोक वतले म्हणून परत एकदां म्हाका खास खोस भोगता आज 3ऱ्या डिस्ट्रिक्टाचें नांव कुशावती डिस्ट्रिक्ट म्हणून अनाउन्स करता आसतना परत एकदा ह्या डिस्ट्रिक्टान आसपी सगळे जिल्हा पंचायत सदस्य आसात हांचें खूब खूब अभिनंदन थोडो तेंप तांच्याय खातीर वाट पळोवची पडटली तांचो जिल्हा पंचायत केन्ना जातलो तो टायम बींग इट वील रन फ्रॉम द साऊथ गोवा ओनली परत एकदा तुमच्या सगळ्यांचे खूब खूब अभिनंदन. जमेल्या सदस्यांच्या वतीने सरांचड धन्यवाद. आदरणीय मुख्यमंत्री डॉक्टर सावंत एक नॉर्थ एक साऊथ अशें दिसता जाल्यार कित्याक